वाव, काय मस्त झाली आहे ना ही चकली. बघा, ही चकली खुसखुशीत आणि अजिबात तेलकट होणार नाही. ही साबुदाण्याची चकली आपण अगदी वर्षभर सुद्धा करून टिकवून ठेवू शकतो. अशी मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी आज आपण चकली बघणार आहोत. आणि ह्या चकलीसाठी काय करायचं, आपल्याला जो साबुदाणा आहे त्याचं प्रमाण हे व्यवस्थित असायला पाहिजे. आणि म्हणजे काय होतं की ती चकली कडक होत नाही आणि छान आजपर्यंत तळून छान खुसखुशीत होते. आणि हे जर प्रमाण आणि रेसिपी आपल्याला सविस्तर बघण्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओला मला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार मंडळी, मी सारिका. स्मॉल हॅपीनेस विथ सारिकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण साबुदाणा बटाट्याच्या अगदी खुसखुशीत होणाऱ्या आणि वर्षभर टिकणाऱ्या चकल्या बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यातलं पूर्ण स्टार्च काढून घ्यायचं आहे. आणि मग काय करायचं, यामध्ये आपल्याला अगदी कडकडीत गरम पाणी टाकायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे. अगदी बोटाच्या थोडं, अगदी साबुदाण्याच्या वरपर्यंत, थोडं वरपर्यंत आपल्याला एवढं पाणी ठेवायचं आहे आणि हे साबुदाणा रात्रभर झाकून ठेवायचं आहे. आणि मग तो काय होतो, दुसऱ्या दिवशी मस्त असा छान फुलून निघतो. बघा कसा छान फुललेला आहे, एक दाणाचा छान दबतोय तो. आणि त्यासाठी आपल्याला अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 1 किलो बटाट्याचं प्रमाण घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी अचूक आहे. अर्धा किलो साबुदाण्याला 1 किलोचं बटाट्याचं प्रमाण आहे. बटाटे उकळून घ्यायचे आहेत आणि उकळलेले बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि त्याला बारीक किसून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की जर आपण बटाटे तसे जर कुस्करून घेतले तर त्याचे कुस्करल्यामुळे जे थोडे थोडे बटाट्याचे जे गडे असतात ते चकलीच्या पात्रामध्ये आपण ज्या चकल्या पिळतो ना त्यामध्ये ते येतात आणि आपली चकली मधातच पिळताना तुटते. म्हणून काय करायचं की सोललेली पूर्ण बटाटे छान सोलून घ्यायचे आहेत. ते आता छान पूर्ण बटाटे मी किसून घेतलेले आहेत. आणि आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं, जो भिजवलेला साबुदाणा आहे पूर्ण साबुदाणा आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. पूर्ण साबुदाणा टाकलेला आहे मी त्यामध्ये आणि हा पूर्ण बटाटे आणि साबुदाणा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटे उकळताना जास्त पाणी आपल्याला टाकायचं आणि खूप अशी जास्त ओलसर खूप शिजवून घ्यायची नाही बटाटे, नाही तर मग काय होतं की त्याचा असा गचका होतो. त्यामुळे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा अगदी व्यवस्थितच भिजवून आणि शिजवून घ्यायचं आहे. बघा, हे सगळे असे मिक्स केले आहेत मी. नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. आता इथे याच्यामध्ये जिरं टाकते आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. हे सेंधव मीठ टाकलेलं आहे मी उपवासासाठी. याच्यामध्ये तुम्ही जिरं यामध्ये वाटूनसुद्धा टाकू शकता, पण जो आपण अख्खा जिरा टाकतो ना तो जो जेव्हा तळल्यानंतर जो आपल्या खाताना दातात येतो, मस्त वाटतं आहे त्याची चव. आणि आता जिरं आणि मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये मी मिरच्यांचा ठेचा टाकलेला आहे. 6 ते 7 मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या सगळ्या शेवटी टाकल्यात मी, कारण माझ्या बोटांचं खूप आग होते ना, म्हणून ह्या मिरच्यांचा ठेचा मी सगळ्या शेवटी टाकलेला आहे. आणि हा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही मिरच्यांच्या ठेच्यासोबत तुम्हाला मिरेपूड पण टाकता, तर त्याची पण चव अगदी अप्रतिम लागते. किंवा जर तुम्हाला फक्त मिरेपूड टाकायची आहे तुम्ही मिरेपूड पण टाकू शकता, किंवा मिरचीचा ठेचा आणि मिरेपूड हे दोन्हीसुद्धा टाकू शकता. आणि हा सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याला वाटलं आहे की आपलं पीठ थोडंसं सैलसर होत आहे तर काय करायचं आहे, त्याच्यासाठी मी एक टिप देते की कोरडा साबुदाणा घ्यायचा आहे, तो भाजून घ्यायचा आहे. आणि तो कोरडा साबुदाणा भाजून मग त्याची पिठी करून मिक्सरमध्ये काढून ती त्यामध्ये टाकायची. म्हणजे मग असा साबुदाणा छान असा बघा कडक होतो. आणि आता तो आपल्याला चकलीच्या साच्यात टाकायचा. तो पूर्ण भिजवून झाला की आपल्याला चकल्यांच्या साच्यामध्ये टाकायचं आहे. आणि या चकल्या आपल्याला एका कापडावर पिळून घ्यायच्या. बघा छान चकल्या मस्त छान गोल 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 पिळून घेतल्यात मी.
कापडावर किंवा तुम्हाला पॉलिथिनवर पण करू शकता त्याला. आणि मग 3 ते 4 तास झाले की मग काय करायचं, ह्या चकल्या पलटवून टाकायच्या. म्हणजे जो उलटा साईडचा असतो, खालचा भाग असतो तो थोडासा जो ओलसर असतो तो ओलसर राहत नाही. मग अशा मस्त 2 दिवसानंतर ह्या चकल्या मस्त कडक वाळलेल्या आहेत. आणि आता मी याला तुम्हाला तळून दाखवणार आहे. छान असं तेल गरम केलं आहे मी, छान कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या चकल्या सोडायच्या आहेत. छान मस्त फुलून वर आले आहेत, अगदी दुप्पट फुलले आहेत. आपण जी चकली केली आहे तर भिजलेल्या साबुदाणा कसा गरम पाण्याने भिजवल्यामुळे ती चकली अशी छान दुप्पट फुलते. ती शुभ्र झाल्या आहेत आणि छानशा फुलून निघालेले आहेत. बघू शकता. मी ना तुम्हाला तोडून दाखवते की या चकलीला कशी छान अशी खुसखुशीत झाली आहे. बघा कशी खसखन शिजली, त्याचा चुरा पण होतो असा छान. ही चकली अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी खुसखुशीत होते. बघा, तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.